आम्ही जलसमाधी घेऊ पण रेस्क्यू होणार नाही, एकता नगरमधील नागरिक संतप्त। पुणे शहरात गेले 3 दिवस मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। आता सकाळीच खडकवासला धरणातून 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात आला असून सिंहगड रोड जवळील एकता नगर सोसायटीमध्ये मागील वर्षी देखील अशी पूरस्थिती निर्माण झाली होती। यंदाच्या वर्षीही एकता नगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या सोसायटीमध्ये पाणी गेलं आहे। या घटनास्थळावरून आमच्या प्रतिनिधी प्रियंका परदेशी यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय। पाहूया ग्राउंड रिपोर्ट। पुणे शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतोय। रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि या संपूर्ण शहराला जे चारी धरणातून पाणी पुरवठा होतो या धरण क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय। आपण जर पाहिलं तर सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एकता नगर सोसायटीमध्ये आता आपण आहोत। आपण या ठिकाणची दृश्य पाहू शकतो। एकंदरीत पूर्णपणे सोसायट्यांमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे। नागरिकांना या ठिकाणाहून रेस्क्यू देखील करण्यात येत आहे। मात्र आपण एकंदरीत पाहिलं तर मागच्या वर्षी देखील या ठिकाणी एकता नगर सोसायटीमध्ये पाणी जे आहे या पावसाचं ते आलं होतं। त्यावेळेस राज ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांनी या ठिकाणी भेट दिली होती। त्या एकता नगर सोसायटीतले काही नागरिक देखील आपल्या सोबत आहेत। काकू, मागच्या वर्षी सारखीच परिस्थिती यंदाच्या वर्षी देखील तयार झालेली आहे। अनेकांना रेस्क्यू देखील करण्यात येते। काय म्हटली सर? मागच्या वर्षी सारखीच यंदाच्या वर्षी देखील अशीच पूरस्थिती निर्माण झाली। मागच्या वर्षी इथे राज ठाकरे, एकनाथ शिंदे सगळे येऊन गेले होते। यंदाच्या वर्षी सुद्धा ही स्थिती निर्माण झाली। त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला गेल्या वर्षी आम्ही काहीतरी करू म्हणून, पण त्यांनी आमचं कुठलंही काम केलेलं नाही। ना पुनर्वसन ना भिंतीचं काम। पाऊस पडल्यावर ते सगळे जागे झालेत आणि पाऊस पडल्यावर इथं बांध बिन टाकला, पण तो बांध सुद्धा आता तुटलेला आहे। सगळं घरात आता पाणी यायला लागलं आमच्या। पण काल रात्रीपासून पालिका प्रशासन या ठिकाणी येतंय, पालिकेकडून रेस्क्यू देखील करण्यात येतंय। मग तुम्ही रेस्क्यू का झाले नाही? आम्हाला नाही जायचं इथनं, आम्ही इथंच थांबणार। काय भूमिका आहे नेमकी तुमची? आम्हाला फक्त शिंदे साहेबांनी जो वायदा केला तो वायदा त्यांनी आता पूर्ण करावा, एवढंच आमचं म्हणणे बस। मात्र शिंदेकडून लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना येतात। तुम्ही घेतली आहे का लाडकी बहिणीची योजना? नाही, आम्ही कुठल्याही योजना घेतलेल्या नाही। माझं तुम्ही चेक करू शकता सगळं। आपण एकंदरीत बघतोय की नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि याच ठिकाणी पाणी जे आहे ते अनेक सोसायट्यांमध्ये गेलेले आहेत। आपण बघू शकतो गाड्या देखील अनेकांच्या अडकलेल्या आहेत आणि त्या गाड्या बाहेर काढण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे। एकंदरीत आपण बघतोय अतिशय पूरस्थिती जी आहे ती या एकता नगर परिसरामध्ये जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर आपण बघतोय नागरिक जे आहेत ते संतप्त झाले। अनेक नागरिकांना रेस्क्यू करण्यात येते, मात्र काही जण जे आहेत ते आम्ही रेस्क्यू होणार नाही, आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेऊ असं सांगण्यात देखील या ठिकाणी येत आहे। आपण पाहू शकतो काही नागरिक देखील आपल्या सोबत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक सोसायट्यांमध्ये पूर येतोय। तुम्ही या सोसायटीमध्ये राहता? मी या सोसायटीमध्ये राहते। काय नेमकं कालपासून पूरस्थिती निर्माण झाली? मागच्या वर्षी देखील झाली होती। अहो, गेल्या वर्षी तर सांगता पाणी सोडलं होतं, या वर्षी सांगून पाणी सोडताय। मग तुम्ही सगळे आमची मजा बघताय, फक्त आम्हाला मदत काय करताय? कोण मदत करताय? आता हे बॅरिगेड्स टाकले जातात पाण्यासाठी। काल परवा फक्त ते मातीचा तो बंधारा टाकला गेला। ह्याच्या व्यतिरिक्त 1 वर्ष लागतं का मला सांगा तुम्ही मदत पोहोचवायला? मग तुम्ही जे प्रशासन फक्त पाऊस येईल तेव्हा जागा होणार आहे का? अदरवाईज नाही होणार का? मग आता तुम्ही कधी म्हणजे काय आता या परिस्थितीत काय मदत करणार सांगा तुम्ही आम्हाला? चॅनल थ्रू तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचता ना, बरोबर ना? मग आम्हाला मदत करायला येतं का आमची मजा बघायला येतं? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं प्रशासनाने पण आणि मीडियाने पण। नक्कीच, पण आपण बघतोय एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की भिंत बांधणार, अशी अनेक आश्वासनं दिली होती, मात्र त्यातलं कुठलंही काम अजूनही झालेलं दिसत नाही। हो, मग आम्हालाही तोच प्रश्न पडलाय ना। जर तुम्हाला नाही करायचं तर आश्वासनं का देता? फुकटची आश्वासनं का देता? आम्ही तुमच्या विश्वासावरती आहोत ना। जनता कोणाच्या विश्वासावरती आहे ना? तुमच्या विश्वासावरती आहे। तर मग तुमचं काय कर्तव्य आहे? तुम्ही काय करता? देता का आम्हाला तुम्ही? नक्कीच। तू आज शाळेला सुट्टी घेतली आहे? हो। कितवीला आहेस? 6वी। काय नेमकं कालपासून कशी परिस्थिती बघायला मिळते? घरात पाणी सांग ना, घरात पाणी आले तुमच्या? ते मग तुमच्या आलंय का घरात पाणी? हो। मागच्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती तयार झाली होती। मागच्या वर्षी सुद्धा शाळेला सुट्ट्या खूप झाल्या असतील। नक्कीच आपण बघतोय आता खडकवासल्यामधून असेल किंवा सगळ्याच धरण साखळ्यांमधून जे आहे ते 40,000 क्युसेकने पाणी
पाणी जे आहे ते या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो एकतानगर सोसायटीतील अनेक सोसायट्यांमध्ये जे आहे ते पाणी गेलेलं आहे. विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान जे आहे ते देखील होत आहे. तरी देखील एवढी पूरस्थिती निर्माण झाली तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याचबरोबर पालिका आयुक्तांकडून शैक्षणिक म्हणजे मुलांच्या शाळेबद्दल कोणताही निर्णय जो आहे तो अजूनही घेण्यात येत नाही आणि आपण पाहू शकतो एकंदरीत की अतिशय बिकट अवस्था जी आहे ती झालेली आहे. आणि या ठिकाणी ज्या मागच्या वर्षी जे या एकता सोसायटीमध्ये पाणी आलं होतं त्यावेळेस एकनाथ शिंदे असतील किंवा सगळेच राजकीय लोक असतील त्यांनी आश्वासनं दिले. एकनाथ शिंदेंनी आश्वासनं बरीच दिली होती की या ठिकाणी भिंत बांधून देईल. मात्र 1 वर्ष उलटून गेलं, परत पाऊस सुरू झाला आणि या पावसामुळे मागची स्थिती जी आहे ती पुन्हा एकदा समोर आलेली आहे. तरी देखील याच्यावर अजून कोणताही उपाय जो आहे तो काढण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे येथील नागरिक जे आहेत ते आता संतप्त झालेले आहेत. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.